title of my message for today is आणि माझ्या संदेशाचं शीर्षक जे आहे आज, The Purpose of Trial and Test in Our Life. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या परीक्षा आणि संकट याच्या मागचा उद्देश. Why does God bring tests and trials in our life? परमेश्वर आपल्या जीवनामध्ये परीक्षा किंवा संकट का बरं घेऊन येतो? As a believer in Christ Jesus, आणि ख्रिस्त येशूमध्ये विश्वासणारे या नात्याने, like common people, सामान्य लोक म्हणून, we have directly Satan as our enemy. आणि सरळ सैतान आपला शत्रू आहे. But even though the Satan and the whole hell is against you, but the greater advantage is God is my refuge. आणि जरी त्या ठिकाणी सैतान किंवा नरक तुमच्या विरुद्ध असेल, पण सगळ्यात चांगली बातमी ही आहे की परमेश्वर माझा आश्रयस्थान God आहे. is my refuge and my strength. परमेश्वर माझी ताकद आहे, माझं आश्रयस्थान आहे. As we just said, even if we walk through the valley of death, He is our shadow. आणि जसं आपण म्हटलं की जरी मृत्यू छायेच्या दरीतून आपण जात असेल तरी परमेश्वर आपल्या सोबत He आहे. will be with us. तो आपल्या सोबत आहे. Even just as we go through this message, आणि जसं आपण ह्या संदेशामध्ये आपण जात आहोत, I would like to draw up a background story of the life of Joseph. आणि योसेफाच्या जीवनाविषयी थोडी पार्श्वभूमी, त्याच्याविषयीची थोडी गोष्ट मला सांगायची आहे. Joseph was one of the second youngest son of Jacob. आणि योसेफ जो होता तो याकोबाचा दुसरा मुलगा तो होता. He was loved by his father. आणि त्याचा वडील जो आहे, त्याचा बाप जो आहे, त्याच्यावर खूप प्रेम करायचा. Because he was loved by his father, his brothers hated him very much. आणि त्या ठिकाणी वडील जो आहे, बाप जो आहे, तो जास्त याच्यावरती प्रेम करत असल्यामुळे बाकीचे भावंड जे आहेत त्याचा द्वेष करायचे. And one fun morning, Joseph comes and declares that I have a dream. आणि मग एक दिवस काय होतं, अचानकपणे योसेफ येतो आणि आपल्या भावंडांना सांगतो की मला एक स्वप्न पडलेलं. In the dream I saw that my father and mother and all my brothers are bowing down to me. आणि मग तो त्याला सांगतो, त्या स्वप्नामध्ये मी बघितलं की माझी आई आणि माझा बाप आणि माझी सगळी भावंड माझ्या समोर नतमस्तक करत आहेत. This made his brothers even to hate him more. आणि मग हे ऐकल्यावर त्याची भावंड अधिक त्याचा द्वेष करू लागली. They devised a plan against him. आणि मग त्याच्या विरुद्ध एक योजना त्यांनी आखली. And one day they sold him to the Midianites who were going towards Egypt as a slave. आणि काही मिद्यानी लोक जे त्या ठिकाणी मिस्राला चालले होते, त्या मिद्यानी लोकांना आपल्या भावाला त्यांनी विकून टाकलं. Joseph yet remains faithful to God. पण तरी देखील योसेफ जो आहे तो परमेश्वरासोबत विश्वासू He राहिला. maintained his integrity and his purity towards God. आणि परमेश्वरा प्रित्यर्थ जी त्याची सात्विकता आहे, नीतिमत्ता आहे, ती त्याने टिकवून ठेवली. As a slave he ends up in the house of Potiphar. आणि मग शेवटी जो आहे तो पोटिफराच्या घरामध्ये तो जातो. But everywhere Joseph went, God favored him much. पण ज्या ठिकाणी योसेफ गेला, परमेश्वराची अधिक कृपादृष्टी त्याच्यावर होती. Bible says Joseph was a goodly man and well favored. आणि बायबल असं म्हणतो योसेफ हा चांगला मनुष्य होता आणि प्रभूची कृपादृष्टी असणारा His व्यक्ती होता. master could see that there was the hand of God over his life. आणि मग त्याच्या मालकाला दिसत होतं की प्रभूचा हात याच्या जीवनावरती आहे. And whatever he did, he prospered. आणि जे काही योसेफ करायचा त्याच्यामध्ये त्याला यश किंवा भरभराट मिळायची. He was a righteous man. तो एक नीतिमान व्यक्ती होता. Once he faces an incident in his father's house, आणि एक दिवस आपल्या बापाच्या घरामध्ये असताना एक घटना त्याच्यासोबत घडली. where his not father's house but in his master's house. क्षमा करा, त्याच्या ज्या ठिकाणी गुलाम म्हणून तो गेला होता त्या मालकाच्या घरामध्ये एक घटना घडली. And in the master's house, the wife of the master, she wanted him to lie with him. आणि मग त्या मालकाची जी पत्नी होती तिला योसेफासोबत निजायचं होतं. But Joseph refused. पण योसेफानं त्या ठिकाणी नकार दिला. He said, how then can I do this great wickedness against my master and sin against God? आणि तो तिला असं म्हणाला की माझ्या परमेश्वराविरुद्ध आणि माझ्या मालकाविरुद्ध मी कसं पाप करू. Bible says that he ran away from that place. आणि बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणापासून तो पळून गेला.
And because he ran away, he was put to blame and he ended up into a prison. आणि तो पळून गेल्यामुळे त्याच्यावरती दोषारोप करण्यात आले आणि मग शेवटी त्याला तुरुंगात टाकण्यात आले From slavery to prison. आणि गुलामगिरीमधून तो तुरुंगामध्ये गेला. If we go into such situation where it is from bad to worst, आणि जर आपण तशा परिस्थितीमध्ये जर जात असेल, आपली परिस्थिती वाईटापासून अधिकच वाईट बनत असेल, our immediate human reaction is, Lord, what is this happening with me? आणि लगेच आपली एक मानवी स्वभावातून आपल्यामधून असं प्रतिक्रिया येते की प्रभू हे काय माझ्यासोबत होत Many आहे. a times we blame God. अनेक वेळेला प्रभूला आपण दोष We देतो, murmur against God. प्रभू विरुद्ध आपण कुरकुर Why करतो at all this situation has arisen in my life? आणि आपण प्रभूलाच प्रश्न विचारतो की माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती का आली. But praise God, God is having a plan behind this. पण प्रभूची स्तुती असो कारण या सगळ्या माग परमेश्वराची योजना If होती. you are on the way from slavery to prison, आणि जर तुम्ही देखील गुलामगिरी मधून तुरुंगाकडे जात असाल, God is about to bring you from prison to throne. परमेश्वर तुम्हाला तुरुंगातून काढून सिंहासनावर बसवणार आहे. Hallelujah. हालेलुया. His master, when he saw that when he was in the prison, आणि मग ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये, योसेफ तुरुंगामध्ये होता, he was also favored by the person who was in charge of the prison. आणि त्या तुरुंगाचा जो अधिकारी होता त्याची देखील कृपादृष्टी योसेफावर झाली. The Bible says that the keeper showed mercy upon him. आणि बायबल असं म्हणतो त्या व्यक्तीने देखील त्याच्यावरती दया And दाखवली he had a favor in his sight. आणि त्याच्या दृष्टीमध्ये त्याला दया प्राप्त He झाली. was made in charge over all the prisoners. आणि सर्व ज्या ठिकाणी जे तुरुंग कैदी होते त्यावरती त्यांना प्रमुख करण्यात आलं. Then an incident happens in his life. आणि मग आणखी एक घटना त्याच्या जीवनामध्ये घडते. One day the cupbearer and the baker of the Pharaoh's palace were brought into the prison. आणि एक दिवस काय होतं की जो प्यालेबरदार असतो राजवाड्यामधला आणि आचार्य असतो, या दोघांना पण तुरुंगामध्ये घेऊन येण्यात येतं. They have a dream and through the dream he interprets their dream, which was a gift from God to Joseph. आणि मग योसेफाला प्रभूपासून एक दान प्राप्त झालं होतं की तो स्वप्नांचा अर्थ सांगायचा. आणि एक दिवस या दोघांनाही स्वप्न पडलं आणि त्याचा अर्थ योसेफाने सांगितला. And according to the dream, the cupbearer was restored back to his work. आणि मग त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितल्याप्रमाणे जो प्यालेबरदार आहे तो पुन्हा आपल्या कामावरती रुजू झाला. And the baker was put to death. आणि मग जो आचारी जो होता त्याला मृत्यूदंड देण्यात आला. The interpretation was perfect. आणि जो अर्थ योसेफाने सांगितला तो परिपूर्ण होता. God's hand was upon Joseph. आणि प्रभूचा हात योसेफावर होता. Even in the midst of trial and all the testings that he was going through, आणि ज्या सर्व परीक्षेमधून संकटामधून योसेफ जात होता, God's hand was always upon him. प्रभूचा हात नेहमी त्याच्यावरती Dear होता. brothers and sisters, God's hand is upon our lives. माझ्या बंधू बहिणी मला सांगू दे की प्रभूचा हात आपल्यावरती आहे. Through whatever situation you go through, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून जात असाल, though whatever trial you may face, कोणत्याही परीक्षेला तुम्ही तोंड देत असाल, God is planning something greater in your life. परमेश्वर तुमच्या जीवनासाठी काहीतरी मोठं योजना करत आहे. His mercy will be everlasting upon your life. त्याची दया तुमच्या जीवनावर सार्वकालिक असेल His favor will be always upon you. आणि त्याची कृपा दृष्टी नेहमी तुमच्यावरती असेल. The question is, Lord, what is the use of this trial? आणि मग प्रश्न असा उद्भवतो की प्रभू ही परीक्षा, हे संकट कशासाठी, What's the purpose of this trial? आणि ह्या संकट किंवा या परीक्षेचा उद्देश काय. Because God is molding our life that we can handle greater situations. आणि परमेश्वर आपल्या जीवनाला आकार देत आहे जेणेकरून मोठ्या परिस्थितीला आपल्याला हाताळता येईल. God is building our character for greater works in our life. आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन मोठ्या प्रभूच्या कार्यासाठी प्रभू आपलं चारित्र्य बांधत आहे. Because God is about to unfold His plan and His vision in our life. कारण परमेश्वर त्याचे दृष्टांत, त्याची योजना आपल्या जीवनामध्ये सिद्धीस नेणार आहे. When we go through this trial, आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या परीक्षेतून जाता, always remember नेहमी लक्षात घ्या that you are a step closer to your destiny. तुम्ही तुमच्या प्रभूने दिलेल्या भविष्याच्या एक पाऊल पुढे गेलेले आहात. God is going to fulfill His destiny in your life. आणि प्रभूने दिलेलं भविष्य परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच पूर्ण करणार आहे. The Bible says God chastises His children. आणि त्या ठिकाणी बायबल असं म्हणतं परमेश्वर जो आहे त्याच्या लेकरांचा
लेकरांची सुधारणूक करतो. Is there any mother or father who do not chastise their children? आणि असे कोणते आई वडील आहेत का की आपल्या लेकरांची चूक सुधारत नाहीत? We bring corrections in their life so that we can have a better person in that child. आणि त्या लेकरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं म्हणून आपण त्या लेकरामध्ये सुधारणूक आणतो. If as parents, if we correct our children, why not our God, our Father correct us? जर आई वडील म्हणून जर आपण जर ते करतो मग आपला परमेश्वर जो पिता आहे त्याने आपल्यासोबत असं का करू We नये? are called and chosen to be sons and daughters. आणि आपल्याला प्रभूचे मुले आणि मुली म्हणून प्रभूने बोलवलेलं आहे. Now Joseph, when he was in prison and when he interprets the dream to the cupbearer, आणि जेव्हा त्या ठिकाणी योसेफ जो आहे ज्यावेळेस त्या स्वप्नाचा अर्थ त्या प्यालेबरदाराला सांगतो and in 3 days he is restored back to his work. आणि मग 3 दिवसांमध्ये तो प्यालेबरदार जो आहे पुन्हा आपल्या कामावरती रुजू होतो. While he was being restored, Joseph says to him, remember me when you go back to your work. पण त्या ठिकाणी योसेफाने त्याला सांगितलेलं जाताना की ज्यावेळेस तू कामावर पुन्हा जाशील मला विसरू नको. But when he goes back to work, he totally forgets about Joseph. पण जेव्हा तो परत कामावरती रुजू होतो तो योसेफाला पूर्णपणे विसरून जातो. The world may forget us, but God will never forget us. जग आपल्याला विसरेल पण मला सांगू द्या परमेश्वर कधीच आपल्याला विसरणार नाही. God will never leave us nor forsake us. परमेश्वर कधी आपल्याला सोडणार नाही, कधी तो आपल्याला टाकणार नाही. A situation arises in Egypt. आणि मग मिस्रामध्ये एक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. Pharaoh, the king of Egypt, has a dream. आणि मिस्राचा जो राजा आहे त्याला एक स्वप्न पडलेला आहे. He is very much disturbed, आणि तो खूप गोंधळलेला आहे, विचलित झालेला आहे. unable to know what the dream means. आणि ह्या स्वप्नाचा नेमका अर्थ काय त्याला समजत नाहीये. He calls for all his wise people and those who can tell about dreams, but nobody could answer or give a correct answer. आणि जे सर्व ज्ञानी लोक आहेत त्या सगळ्यांना तो बोलवतो आणि सगळ्यांना स्वप्न सांगतो पण कोणीही त्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकत नाही. At that time, the cupbearer remembers that there is a person in the prison. His name is Joseph, and he can tell you the interpretation of the dream. आणि मग त्या प्यालेबरदाराला आठवतं की तुरुंगामध्ये एक व्यक्ती आहे योसेफ नावाचा आणि तो प्रत्येक स्वप्नाचा अर्थ तो सांगू शकतो. And when Joseph is brought in front of Pharaoh, आणि मग ज्यावेळेस योसेफाला त्या फारोच्या समोर घेऊन येतात and he hears the dream, आणि मग तो स्वप्न ऐकतो. before he could give any interpretation, आणि कोणताही अर्थ सांगण्याच्या आधी in chapter 41 and verse 16 he says, आणि 41वा अध्याय उत्पत्ती आणि 16 वचनामध्ये he असं says, म्हटलेलं आहे it is not in me. आणि तो असं म्हणतो की हे मी नव्हे, God shall give Pharaoh an answer of peace. योसेफ म्हणतो की अर्थ सांगणारा मी कोण? परमेश्वर तुला अर्थ सांगेल आणि उत्तर देईल. Joseph was there standing in front of Pharaoh but giving all the glory to God. आणि योसेफ त्या ठिकाणी फारो समोर उभा आहे पण सर्व गौरव तो फक्त परमेश्वराला देत आहे. God never shares his glory with man. आणि परमेश्वर कधीच त्याचा गौरव मनुष्यासोबत वाटून He घेत नाही. deserves all the glory. सर्व गौरवासाठी तोच पात्र आहे He deserves all the praise. आणि सर्व स्तुतीसाठी तोच पात्र आहे He deserves our worship. आणि आपल्या आराधनेसाठी देखील तोच पात्र आहे. As Joseph tells the interpretation of the dream, आणि मग जसं त्या ठिकाणी योसेफ त्या स्वप्नाचा अर्थ त्याला सांगतो he tells about the 7 years of abundance that are about to come, followed by 7 years of famine. आणि जे पुढचे 7 वर्ष जे भरभराटीचे असतील त्याच्यानंतर 7 वर्ष दुष्काळ पडेल असा स्वप्नाचा अर्थ तो सांगतो. But with the wisdom of God, he also gives a plan, saying that in this abundance you can collect food for the 7 years of coming famine. पण प्रभूच्या ज्ञानाद्वारे तो त्या ठिकाणी योजना पण त्यांना देतो की या 7 वर्षाच्या भरभराटीच्या काळामध्ये तुम्ही अन्न साठा त्या ठिकाणी साठवून ठेवा जेणेकरून दुष्काळामध्ये तो तुम्हाला उपयोग करता येईल. Pharaoh is so much convinced and surprised by the answer that he says, can we find such a one as this one, a man in whom the Spirit of God is? आणि मग त्या ठिकाणी तो असं म्हणतो की ज्या व्यक्तीमध्ये प्रभूचा आत्मा कार्य करत असेल असा एखादा ज्ञानी व्यक्ती आपल्यामध्ये कोणी आहे का? When you give glory to God, God will always bring recognition. आणि जेव्हा तुम्ही प्रभूला गौरव देता त्यावेळेस नेहमी परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला समोर घेऊन येतो. We seek for recognition, but if we seek to glorify God, God will recognize you in front of आणि आपण people. उलट करतो, आपण स्वतःला पुढे करण्याचा प्रयत्न करतो पण तसं न करता जर प्रभूचं गौरव आपण करू परमेश्वर आपोआप आपल्याला समोर करेल.
Pharaoh says to Joseph, आणि फारो जो आहे तो योसेफाला म्हणतो, you shall be over my house. आणि तू माझ्या घराण्यावरचा प्रमुख होशील, According unto your word shall all my people be ruled. आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझी लोक करतील, Only in the throne I will be greater than you. आणि त्या सिंहासनावर फक्त तुझ्यापेक्षा श्रेष्ठ फक्त मी एकटा असेन. He becomes the second most powerful man in the land of Egypt. आणि त्या संपूर्ण मिस्रामध्ये 2 नंबरचा सगळ्यात प्रमुख अधिपती असा तो बनतो. Right from throne to the prime minister of Egypt. आणि त्या ठिकाणी त्या सिंहासनापासून त्या ठिकाणी मिस्राचा अधिपती तो होतो. He becomes a prime minister and all people bow down to him. आणि तो अधिपती बनतो आणि सगळे लोक त्याच्या समोर नमन करतात. Further we see in this story, आणि पुढे या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, the famine is so great, not only Egypt but surrounding countries are being affected by this famine. आणि पुढचा 7 वर्षाचा जो दुष्काळ जो पडला, तो दुष्काळ फक्त मिस्रामध्ये नव्हता, आजूबाजूच्या सर्व देशांमध्ये तो दुष्काळ पडला. So much so that the land of Canaan, where Jacob and all the children of Jacob were living, आणि त्या ठिकाणी कनान देशामध्ये ज्या ठिकाणी योसेफाचे सर्व नातलग भावंडे राहत होती, त्या ठिकाणी सुद्धा तो दुष्काळ we पडला. know the story. Jacob's brothers, they come down to Egypt for seeking for food. आणि आपल्याला माहिती आहे पुढे गोष्टीमध्ये की जे योसेफाचे जे भावंड आहेत ते देखील ते अन्न साठा घेण्यासाठी ते देखील त्याच्याकडे येतात. Cutting the story a little, but there we see that when Joseph sees his brothers, he immediately recognizes them. आणि मग त्या ठिकाणी पुढे असं सांगितलं, थोडक्यात मी सांगत आहे की जेव्हा योसेफ आपल्या भावंडांना पाहतो, लागलीच तो त्यांना ओळखतो असं He म्हटलेलं आहे. recognizes them and he gives them food. तो त्यांना ओळखतो आणि त्यांना अन्न तो देतो. They all bow down to him. आणि ते सगळे भावंड त्याच्या समोर नतमस्तक होतात. And Bible records that Joseph sees his dreams being fulfilled. आणि बायबल त्या ठिकाणी असं म्हटलं की योसेफाला कळतं की जे स्वप्न प्रभूने मला दाखवलं होतं त्याची पूर्तता आता झालेली When आहे. you are in the plan of God, God is about to fulfill your dreams. आणि जेव्हा प्रभूच्या योजनेमध्ये तुम्ही असता तेव्हा परमेश्वर तुम्हाला दिलेलं स्वप्न पूर्ण करत God असतो. will bring you to his destiny. परमेश्वर त्याने ठेवलेल्या भविष्याकडे तुम्हाला घेऊन His येतो. purpose and plan, what he has for your life, he is about to fulfill. आणि जे प्रभूने जे काही तुम्हाला दिलेल्या योजना दिलेल्या आहेत त्याच्याकडे परमेश्वर तुम्हाला घेऊन येतो. Then in the 45th verse, आणि मग 45th chapter, 45 अध्यायामध्ये we see in the 4th verse, आणि 4थं वचन, there in front of all his brothers, Joseph declares that he is Joseph. आणि मग योसेफ जो आहे संपूर्ण आपल्या भावंडासमोर तो त्यांना सांगतो की मी योसेफ आहे. The brothers are very much frightened. आणि जे भावंड जे आहे ते घाबरून जातात. Joseph says unto them, आणि योसेफ त्यांना असं म्हणतो, come near me, I pray you. आणि माझ्या जवळ या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. And they came near to him. आणि मग ते त्याच्या जवळ आले. And he said, I am Joseph, your brother, whom you sold into Egypt. आणि मग तो आपल्या भावंडांना म्हणतो, मी तोच योसेफ आहे, तुमचा भाऊ आहे, ज्याला तुम्ही मिद्यानांकडे तुम्ही विकलेलं होतं. He says in the 5th verse, आणि 5व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, now therefore be not grieved nor angry with yourself, तो असं म्हणतो, आता दुःख करू नका, स्वतःविषयी संताप करू नका, that you sold me here. की तुम्ही मला या ठिकाणी विकलेलं आहे. For God did send me before you to preserve life. कारण त्या ठिकाणी योसेफ पुढे असं म्हणतो, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले आहे. Joseph was in the master plan of God. आणि योसेफ जो आहे तो परमेश्वराच्या मास्टर प्लॅन मध्ये, त्या योजनेमध्ये आहे. God had sent him before so that he can save the Egyptians, the Israelites and all their coming generations. आणि परमेश्वराने योसेफाला पुढे यासाठी पाठवलेलं आहे की इस्रायल लोकांना आणि येणाऱ्या वंशजांना त्यांची सुरक्षितता प्रभूने करावी. Because in through that generations only Jesus was supposed to come. कारण त्याच वंशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार होता. Imagine in that famine Israelites would have been destroyed. Where would the Messiah would have come? आणि फक्त कल्पना करा, जर त्या दुष्काळामध्ये
मिस्रामध्ये इस्रायल लोकांचा नाश झाला असता, मसीहानं कुठं जन्म घेतला असता. But God knows how to preserve his people. पण प्रभूला चांगलं माहिती आहे की आपल्या लोकांना कसं सुरक्षित ठेवायचं. So even if you don't know, you are in the perseverance of God. आणि तुम्हाला ठाऊक नसतं पण तुम्ही प्रभूच्या सुरक्षिततेमध्ये असता. What we need an attitude to walk in his favor and in his plan and purpose. आणि आपल्याला काय करायची गरज आहे? प्रभूचा उद्देश, प्रभूची योजना, प्रभूची कृपादृष्टी यामध्ये आपण चालत राहण्याची गरज आहे. For Joseph, what looked like slavery, आणि त्या ठिकाणी योसेफासाठी जी गुलामगिरी अशी दिसत होती what looked like prison, आणि जे तुरुंग असं दिसत होतं, was God's plan to bring Joseph into the position to be a ruler throughout the land of Egypt. आणि खरे पाहता ते सर्व जे होतं त्या ठिकाणी मिस्रामध्ये त्याने त्या सिंहासनावर बसण्यासाठी Brothers and- प्रभूनं केलेली ती योजना होती. Brothers and sisters, today's failure, today's trial are tomorrow's hidden plans of God to bring you into his destiny. आणि आजचं जे अपयश आहे, आजचं जे आपली परीक्षा आहे, ते येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूनं जे योजना आपल्यासाठी आखलेली आहे त्या योजनेकडे असलेली आपली संधी ती आहे. 7th verse it says here, आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, God sent me before you to preserve you a prostitute. आणि देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठविले की तुमचा पृथ्वीवरती अवशेष ठेवावा, In the earth, पृथ्वीवरती, and to save your lives from great deliverance. आणि मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे. God had delivered the children of Israel from famine. आणि परमेश्वरानं त्या ठिकाणी काय केलं? इस्रायल लोकांना त्या मोठ्या दुष्काळातून त्यानं वाचवलेलं आहे. Every trial in our life आणि आपल्या जीवनामध्ये असणारी प्रत्येक जी परीक्षा आहे is tomorrow's seed of success and purpose of God. आणि ते उद्याचं जे प्रभूनं दिलेलं यश आहे, प्रभूचं योजना आहे, त्याचं बी ते आहे. Past and today's harm. आणि जे भूतकाळातलं किंवा वर्तमान काळातलं ज्या इजा आपल्या जीवनामधल्या आहेत, God uses to bring brokenness in our life which can make us to turn, which will be turned into greater blessing. आणि परमेश्वर त्याद्वारे आपल्यामध्ये ह्यासाठी भग्नता आणतो की येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूच्या विपुलतेचा आणि आशीर्वादाचा अनुभव आपण If घ्यावा. we look into 3 generations before Joseph, आणि योसेफाच्या 3 पिढ्या आधी जर आपण पाहिलं, in Genesis chapter 15 and verse 13, उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय आणि 13 वचन जर आपण पाहिलं, we see God saying to Abraham, आणि आपण पाहतो परमेश्वर अब्राहमाला सांगत आहे, know for surety आणि हे खात्रीपूर्वक जाणून घे that thy seed shall be a stranger in the land that is not theirs. आणि तुझं त्या ठिकाणी 13 वचन असं म्हणतं, परमेश्वर अब्राहमास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील. The land of Egypt which was not there but they will be there. That is what God was telling Abraham. आणि परमेश्वर अब्राहमाला सांगत आहे, जे तुझे संतान त्या अशा देशामध्ये त्या ठिकाणी जे जो देश त्यांचा नाही आहे त्या ठिकाणी जाऊन ते राहतील. And they say, he says that they will serve them and they shall be afflicted for 400 years. आणि ते पुढे असं म्हटलं, तिथल्या लोकांचे ते दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील असं म्हटलं. Verse 14 it says, 14 वचन असं म्हणतं, and also that the nation whom they shall serve I will judge and afterwards shall come out with great substance. मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करीतील त्यांचे मी पारिपात्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. When God was narrating this to Abraham, जस परमेश्वर ह्या गोष्टी अब्राहमाला स्पष्ट करून सांगत he होता, had Moses, he had Joseph, he had Jacob and he had Isaac on his mind. आणि हे सगळं अब्राहमाशी बोलत असताना प्रभूच्या मनामध्ये त्या ठिकाणी योसेफ होता, इसहाक होता, याकोब होता, मोशे होता, हे सर्व त्याच्या मनामध्ये होते. Everything was planned and he had already decided when and what will happen. आणि सर्व काही प्रभूनं योजलेलं होतं, कधी काय होणार हे सगळं ठरलेलं होतं. God has predestined us with a plan and purpose. आणि प्रभूने आपल्याला त्याच्या उद्देशानं योजनेनं
पूर्व आपल्याला नियोजित करून ठेवलेला Book आहे of Egyptians says that we are destined. आणि आपल्याला पूर्व नियोजित आपण We आहोत are असं म्हटलेलं आहे. predestined, the Bible says. आणि बायबल असं म्हणतं आपण पूर्व नियोजित We are केलेले लोक called आहोत and chosen by God. आणि प्रभूने बोलवलेले प्रभूने पाचारण केलेले लोक आपण आहोत Called and chosen to be seated at the right hand of God. आणि परमेश्वराच्या उजव्या हाताला बसण्यासाठी पाचारण केलेले लोक आपण आहोत Experiencing every spiritual blessings in heavenly places. आणि स्वर्गामध्ये सर्व स्वर्गीय आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी बोलवलेले लोक आपण आहोत When even before the foundation of this world, you were on the mind of God. आणि या जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्ही प्रभूच्या मनामध्ये होता God had you on his mind. आणि तुम्ही प्रभूच्या मनामध्ये होता Bible says, I have called you by my name. आणि बायबल असं म्हणतं की मी तुला नावाने हाक मारलेली आहे And that you are mine. आणि तू माझा आहेस When Abraham was being told about the plan of God, आणि जेव्हा अब्राहमाला प्रभूच्या या योजनेविषयी सांगण्यात आलं he was sitting in the tent आणि तो तंबूमध्ये बसलेला होता and he said to God, आणि तो प्रभूला म्हणाला Lord, what is the use? I go childless. आणि प्रभू याचा काय उपयोग मी तर निसंतान आहे And the person who is in my house, Eliezer, is my servant. He is going to be heir of all my possessions. आणि माझा जो सेवक आहे एलियाजर जो आहे तोच माझ्या सर्व संपत्तीचा मालक होणार आहे God had to pull him out of that tent आणि प्रभूनं काय केलं प्रभूनं त्याला खेचून तंबूतून बाहेर आणलं and said, Look up. आणि त्याला सांगितलं वर बघ He showed him the stars of the heaven. आणि जे आकाशामध्ये तारे होते ते प्रभूने त्याला दाखवले If you can count it, count them. आणि प्रभू म्हणाला जर मोजता येत असतील तर मोज So shall thy children be. आणि तुझे संतान एवढे होतील Count the sand or the grain of the sand. आणि त्या ठिकाणी जी वाळू आहे ती वाळू मोजता येत असेल तर मोज So much will be your children. आणि एवढे तुझे संतान एवढी तुझे लेकरं होतील Abraham not only had Israelites as the children, but today every person who is born again is called the son and daughter of Abraham. आणि त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी जे इस्रायल लोकांनाच फक्त अब्राहमाचे संतान नाही म्हणत पण जे कोण ज्यांचा नवीन जन्म झालाय प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय त्या सर्वांना अब्राहमाचे पुत्र आणि पुत्री म्हणण्यात येतं Even today Abraham is giving birth to his children. आणि आज देखील अब्राहम त्याच्या लेकरांना जन्म देत आहे We think limited. आणि आपण विचार करतो तो मर्यादित We असतो are in our tent of limitation. आणि आपल्या सीमित मध्ये किंवा मर्यादेच्या तंबूमध्ये आपण We are असतो in the tent of depression. आणि त्या नैराश्याच्या तंबूमध्ये आपण असतो God wants us to come out and look up. देवाची इच्छा आहे आपण तंबूतून बाहेर यावं आणि वर पाहावं We need to have a heavenly vision, a vision that is born by God in our heart. आणि स्वर्गीय दृष्टांत आपल्याकडे असावा अशी प्रभूची इच्छा आहे असा दृष्टांत जो परमेश्वरापासून आलेला आहे Not a self-made imaginations. आणि स्वतःच घडवलेल्या कल्पना नव्हे Not self-made visions. आणि स्वतः बनवलेले दृष्टांत But नव्हे to seek God to have a godly vision. आणि पण प्रभूचा शोध घेणं यासाठी की प्रभूचा दृष्टांत आपल्याला प्राप्त होईल Vision is very important because Bible says without vision men perish. आणि दृष्टांत खूप महत्वाचं कारण बायबल असं म्हणतं दृष्टांत नसेल तर मनुष्याचा नाश होतो Walking in his vision is important. त्याच्या दृष्टांतामध्ये चालणं खूप महत्वाचं आहे God has a plan and purpose for our life. आपल्या जीवनासाठी प्रभूकडे योजना आणि उद्देश आहे Jeremiah 29 verse 11 says, इर्म्या 29 अध्याय 11 वचन असं For म्हणतं God has a plan and purpose in your life. आणि तुमच्या जीवनासाठी प्रभूकडे योजना आणि उद्देश आहे To give you a future and hope. तुम्हाला आशा आणि विश्वास देण्यासाठी Not for your evil but for your good. तुमच्या वाईटासाठी नव्हे दुष्टासाठी नव्हे तुमच्या चांगल्यासाठी आहे God is about to do good to us. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करणारच We आहे need to walk in his vision. आपण त्याच्या दृष्टांतामध्ये चालण्याची गरज आहे God has planned and pre-planned. He has done a master plan, but you need to walk into it. आणि परमेश्वरानं पूर्व योजना आपल्यासाठी आखून ठेवलेली आहे पण आपण त्याच्यामध्ये चालण्याची गरज आहे May God bless his word. परमेश्वर त्याचं वचन आशीर्वाद